नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। 250 दिवस मी गप्प राहिलो, जो गुन्हा मी केला नाही त्याची ही शिक्षा मला भोगावी लागली आहे, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडेंनी आपल्या मनातील खद व्यक्त केली आहे। बोदेगाव येथे विविध विकास कामाच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्तानं एका कार्यक्रमात धनंजय मुंडेंनी जीवनातील संघर्षाच्या आठवणीला उजाळा दिला। जी संकट आली ती अचानक आलेली संकट होती आणि घडून आणलेल्या संकटातून बाहेर पडणं कठीण असतं। मला मिळालेल्या मंत्रिपदाचाही आनंद घेता आला नाही, अशा शब्दात त्यांनी वेदना मांडल्या होत्या। मात्र आता त्यांच्या या विधानाचा करुणा शर्मा यांनी खरपूस समाचार घेत धनंजय मुंडेंना चांगलंच सुनावलं। धनंजय मुंडे म्हणालेत की मी जो गुन्हा केला नाही त्याची शिक्षा मला भोगावी लागते। त्यांनी गुन्हा केला नसला तरी जेल गुन्हा करत होते, त्यांना पाठबळ देणारा तूच, तुझं मंत्रिपद होतं। तुझ्या मंत्रिपदाच्या जोरावर वाल्मिक कराडसारखे गुंड लोक बीडमध्ये उड्या मारत आहेत, अशा शब्दात करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडेंवर अनेक आरोप करत हल्ला चढवला। वाल्मिक कराड कोणासाठी काम करत होता? तुझ्या मोठ्या मोठ्या कारखान्यामध्ये तो होता, जे बिझनेस आहेत त्या सगळीकडे तो होता। एक घरामध्ये काम करणारा साधारण गुंडा हा साधारण नव्हे तर तुझीच सावली होती। तो तुझ्याच मंत्रिपदामुळे मोठा झाला। बीडमध्ये आणि परळीमध्ये अजून खंडणी गोळा करणारे, जमीन हिंसकवणारे, कला केंद्र, नकली दारू असे अनेक धंदे तुझे कार्यकर्ते करत आहेत, असंही करुणा शर्मा यांनी म्हटलंय। घरात काम करणाऱ्या वाल्मिक कराडची काय लायकी होती, असा सवालही करुणा शर्मांनी विचारला। आज परळीची अवस्था काय आहे ती मी पाहिली। जे गुंड झाले त्याचा दोष नाही, त्याची लायकी नव्हती, त्याची काहीच लायकी नव्हती। वाल्मिक कराड सारख्या लोकांना हाताखाली धरून गुंडांची गँग तू तयार केलीस, असंही करुणा शर्मा यांनी म्हटलंय। कॉलर टाईट आणि व्हाईट कॉलर घालून भाषण देतोस, पण असं चालून देणार नाही, आता मी आहे, असा इशाराही करुणा शर्मा यांनी दिलाय। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये जरी तुझा हात नसेल तरी त्यांना पाठबळ देणारा तूच होतास। तुझ्या मंत्रिपदाच्या जोरावर हे लोक एवढे मोठे झालेत, असंही करुणा शर्मा यांनी म्हटलंय। तर मित्रांनो, तुमचं मत याविषयी काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।